तुम्ही कोल्हापूरचा कनेरी मठ कधी बघितलाय का? नसलं बघितला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आहे भाऊनो, मी तुमचा अवना ब्लॉगर आणि आम्ही आलतो आदमापूरचं दर्शन करून कनेरी मठ बघायला. आणि आता जायला तिकीट होते 250 रुपये आणि बारक्या पोरासनी होती 125 रुपये. आम्ही होतो 11 जण. म्हटलं एवढं पैसे द्यायचं आणि आता बघायसारखं नसेल तर काय करायचं. आता आलोय तर म्हटलं बघा जाऊन आत कनेरी मठ कसा आहे. आणि आत गेलो आता बघण्यासारखं तर शेवटच होतं. काय ते इथल्या मूर्त्या, झाडाच्या बनवलेल्या डिझाईन, कुंभकर्णाची कोल्हापूर चप्पल आणि बारक्या घराचं बनवलेलं छोटंसं गाव आणि झुला झुल ब्रिज आणि मोठी अशी मगर, तिच्या तोंडात हॉटेल होतं आणि ते बारकी रेल्वे असते बघा, बोधग्यातनं फिरून येत्या. 30 रुपये तिकीट आहे त्याची. आम्ही पण बसलेलो, तुम्ही पण नक्की बसा. आतनं फिरून येताना जरा भ्या वाटते पण मजा शेवटच येत्या. आणि तिथं आलतो आम्ही म्युझियम मध्ये. आत प्राचीन काळात काय काय व्हायचं ते सगळं दावलेलं आहे. आणि म्युझियम मधनं बाहेर आलो, बाहेर मूर्त्या मार्फत दावलेलं. टेक्नॉलॉजीच्या आधीच्या काळात आपलं राहणीमान कसं असायचं, आपण शेती कशी करायचो आणि मूर्त्या एवढ्या डिटेल बनवलेल्या आहेत ना, एका सेकंदाला कळायचं नाही ही मूर्ती आहे का माणूस आहे. कनेरी मठात 250 रुपयाच्या मापानं ढीगभर बघायला आमचं 3 तास फिरून फिरून पाय दुखा लागलेलं, पण आम्हाला सगळं काय बघायचं झालं नाही. आणि भावानं कनेरी मठ बघण्यासारखं आहे. कनेरी मठाला नक्की भेट द्या. आम्हाला लवकर यायचं होतं घरला म्हणून आम्ही आलो तिथनच घरला. आणि त्यात माझा फोन झाला स्विच ऑफ. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.